राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। तुम्ही आता भेटून आलात, काय प्रतिक्रिया आहे आपली? असं आहे की जो व्यक्ती समाजासाठी एकदा नव्हे अनेक वेळा आमरण उपोषणाला बसतो, आपल्या देहाचे त्याग करण्याची भूमिका घेतो, त्याला फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। आता 2 महिन्यापूर्वी मी आझाद मैदानावर येणार म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा जर त्यांचं आंदोलन गांभीर्याने घेतलं नसेल आणि ते आता 4था दिवस आजपासून पाणी बंद केलेलं आहे, सरकारनं माझी हात जोडून विनंती आहे, आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही। मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विनंती करायची आहे की आपण चर्चासुद्धा करा, पण मार्ग काढण्याचा प्रयत्न करा। कशातून द्यायचं, काय तांत्रिक अडचणी वगैरे आज सगळ्या चर्चा करून लवकरात लवकर आज निर्णय घेतला तर सोन्याहून पिवळं होईल। मला वाटतं की जरांगे पाटलांचा जीव फार महत्त्वाचा आहे। हे वातावरण दूषित होऊ नये याची काळजी आपण 2 महिन्यापूर्वी घेतली नव्हती, पण आता ती घ्यावी अशी माझी कृपया विनंती आहे। असं आहे की मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की आरक्षण हे ओबीसीतून द्यावं, विरोधी पक्ष पाठिंबा देतो, मात्र ओबीसीतून द्यावं की न द्यावं हे स्पष्ट ही घटनात्मक बाब जी आहे ती तपासण्यासाठी मागे एक कमिटी नेमली होती। ओबीसी मध्ये कोण कोण बसतंय हे आपण त्या ठिकाणी त्यांचे असलेले दाखले, त्यांच्या जातीचे असलेल्या सगळे दाखल्याचं हे घेऊन त्यांना ओबीसीत द्यायचं मान्य केलं होतं। जी नावं आली ती नावं आलेली त्यांना सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही। पण तुमच्या पक्षाची भूमिका काय, ओबीसीतून द्यावं की न द्यावं? माझ्या पक्षाची भूमिका आरक्षण सरकारने द्यावं, ओबीसीचा कोटा वाढवता आला तर लगेच वाढवून घ्यावा आणि तो निर्णय घ्यावा। त्यामध्ये त्या ठिकाणी राजकारण आमचं कोणाचं नाही आहे, भावना आमची आहे, त्यांची मागणी आहे, ती गेल्या अनेक महिन्यापासून करतात, ती पूर्ण झाली पाहिजे। तुमच्या सुप्रिया सुळेंना पण अडवण्यात आला, आताही तुम्हाला? नाही, मला अडवलं नाही, मी काहीतरी वेगळ्या बातम्या। अरे मी लढाऊ आहे, नवी मुंबईला शशिकांत शिंदेच होता, आता सुद्धा नवी मुंबईमध्ये इथं कोणी दखल नाही घेतली, नवी मुंबईमध्ये शशिकांत शिंदे त्यांची काळजी घेतोय, मला अजिबात अडवले नाही। बातम्या देऊ नका। सुप्रियाताई का आल्या ना, सुप्रियाताई आल्या का नाही, भेटायला आल्या ना, कोण आलं? सुप्रियाताई आल्या, भावना हृदयापासून म्हणून आल्या। आता तुमची भूमिका काय आहे, सरकारने काय केलं? सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा, विरोधी पक्षाला बोलवायचं असेल तरी आम्हाला बोलवा, आमची चर्चेची तयारी आहे। मग तोडगा काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता सरकारने तोडगा काढायचा, मिठा काढायचा का? नाही, पण तुम्ही सरकारला काय सुचवाल, तुमच्याकडे काय तोडगा? आता ते काय करतात ते आम्हालाच माहित नाही तर काय। आता हे होते त्यांना विचारा, केव्हापासून जरांगे पाटलांनी सांगितलंय? 2 महिन्यापासून अगोदर मी 4 महिन्या अगोदर मी आझाद मैदानला येतो, एकदा तरी बैठक बोलवली? मग बैठक तुम्ही बोलवायला पाहिजे नव्हती ना, ती बैठक बोलवली नाही। असो, दुसरी गोष्ट असे की ज्यावेळेला नवी मुंबईला आंदोलन मागे घेतलं तेव्हा तुम्ही ज्या ग्वाही दिली होती त्याची अंमलबजावणी झाली का? नाही झाली। लेखी दिली त्याची अंमलबजावणी झाली नाही। हैदराबाद गॅजेट अजून तुम्ही इम्प्लिमेंट केलं नाही, आणि सर्वात तीव्रता जी आहे महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि या परिसरामध्ये आहे, म्हणून मला वाटतं की ते करावं। नाही, पण आता या सगळ्यामध्ये तुम्हाला हा शेवटचा प्रश्न यासाठी विचारतो, आज आंदोलनाचा 4था दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, कदाचित ही सगळी परिस्थिती पाहून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? जरांगे पाटलांना मी खरं म्हटलं तर धन्यवाद देईन। गणपतीच्या काळामध्ये त्यांनी हे आंदोलन घेतलं, गणपतीच्या काळानंतर जर आंदोलन झालं असतं तर मुंबई कधीच ठप्प झाली असती, पण त्या माणसाची पण त्या व्यक्तीची पण अशी भूमिका आहे की सहकार्याची भूमिका आहे। सरकारने मार्ग काढावा एवढी आमची विनंती आहे। याला जबाबदार कोण? हे सगळं कोण आहे? आता सरकारच आहे, अजून कोण आहे? आता परत समिती बदलली, बरेच प्रश्न आहेत, ते आज काही तर सांगणं गरजेचं नाही, पण सरकारने मार्ग काढावा। आमची सहकार्य, मुख्यमंत्र्यांना आमची सहकार्याची भूमिका आहे, त्यांनी मार्गासाठी विरोधकांना बोलावं अशी आमची इच्छा आहे। ठीक आहे, थँक्यू। हे होते प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आणि एकंदरीत उपोषणावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।